आम्ही दोघं शेतात राहतात, ते मुदाम पाट्यावर भेंडरावर सुकलं औषध. हं. आम्ही दोघांना खाल्ला, रात्री जास्त झाल्यानं घरला आला. रात्रीच कानावर घातले माणसाच्या काही, तसे छिंडले त्यानं. मला काहीच कळ नाही गेले. अजून डोसक्यामध्ये हाय चक्कर. उस्मानी भांडणं त्या रानासाठी हाय थोडकं जाण बुजून केले. त्यानं आधी फोडलं पहिलं सुरू. हा मग लोकांना काय म्हणलं वा एवढी बार घे हे करून पैप आणून बुजून घे. 5 जागी फोडलं तर आणून बुजून घेतलं. मग आता अजूनही फोडलं आणि आता ते शेत त्याचं फुवारलं होतं वावर, त्याचा कापूस आहे खालून, आमचं सोयाबीन आहे तिथं पाटा आमच्या जवळ आमच्या धुऱ्याला. त्याने काय केलं ते फुवार त्या पाट्यावर टाकले. आम्ही संध्याकाळी खाला भेंडर आणि ते पुन्हा जास्तच झालं. मग रात्र कसं यावं म्हणून हा झाला. जाण बघून केले, करा म्हणून केले. ते लय दिवसापासून त्या बायला काठी हाणलंय एका दिवशी. अहमदपूर तालुक्यातील शिंदगी या गावातील शेतकऱ्यांचा एक विचित्र प्रकार आज समोर आलेला आहे. शेतीचा जुना वादातून वारंवार या ठिकाणी दोघांच्याही तक्रारी होतात. अनेक वेळा एकमेकाचा संघर्ष झालेला आहे, भांडणं झालेत, मारामाऱ्या झाल्यात. मात्र यावेळेस थोडासा विचित्र प्रयोग करण्यात आला असं त्यांचं म्हणणं आहे. विषबाधेमुळे आज उपचार घेत आहेत 2 पती पत्नी. त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे, त्यांच्या शेतामध्ये आहे मी सध्या. नेमकं काय प्रकार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. नेमकं कसं घडलं हे आणि कशा प्रकारे त्यांना विषबाधा झाली असं तुमचं म्हणणं आहे? मी बघा सकाळी कामावर निघालो. कामावर पोहोचलो होतो मी, तेवढ्यात मला फोन आला तुझ्या वडिलाला चक्कर येत आहे म्हणून आणि तू लवकर ये म्हणले मला अहमदपूरला. तर मी कामावर लगेच सुट्टी करून आलो. मी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो त्या दोघांना. त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये त्यांना घेतलं नाही. अगोदर म्हणले पोलीस स्टेशनला जा आणि तिथून पत्र घेऊन या. मग तिथं गेलो आम्ही, तिथं आम्हाला पत्र दिलेलं नाही. अगोदर तुम्ही ॲडमिट करा म्हणले, नंतर तिथं पोलीस कर्मचारी येईल कोणीतरी आणि मग तुमच्या तिथं हे घेतील. बरं तुम्ही सांगा, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या बाजूच्या शेतकऱ्याची आणि तुमची त्याच्यापूर्वी कधी वादावाद झाली होती का? काय कधी मारहाण वगैरे असा काही प्रकार आहे का? याच्या अगोदर बघा त्यानं कालच आमची पाईपलाईन फोडले त्यानं आणि अगोदर 5 वेळेस पाईपलाईन फोडले त्यानं आणि 1 वेळेस माझ्या आईला त्यानं मारहाण सुद्धा केलंय काठीनं. बोजून केलेला आहे आणि त्याने प्रत्येक वेळेस करण्याचा प्रयत्न केलाय आणि आज तरी त्यानं माझं अख्खं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केलाय. आता काय तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी करणार आहे? आम्हाला एक न्याय द्यावा फक्त, बाकी काहीच नको, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रकरणामध्ये शेतीच्या वादावरून यांच्या नेहमीच कुरबुऱ्या होत असतात आणि भांडणे होत असतात आणि त्याच अनुषंगाने जाणून बुजून हे कृत्य केलं असावं असा त्यांच्या मुलाचा आरोप आहे. एकंदरीत या घटनेमध्ये आता पोलीस प्रशासनाची काय भूमिका असणार आहे, त्यांची न्यायाची मागणी आहे, एकंदरीत आपण पाहणार आहोत. ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, लातूर.